राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेत ऑनलाईन नाव नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे। लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास त्यांचे रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली। सुरगाणा तालुक्यात एकूण 190 रेशन दुकाने असून लाभार्थी संख्या 1,36,586 इतकी आहे, परंतु तालुक्यात अद्याप 38,812 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे। सुरगाणा तालुका पुरवठा विभागाने वेळोवेळी आवाहन करूनही लाभार्थी ई-केवायसी करण्याकडे पाठ फिरवत आहेत। मात्र तालुक्यातील लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास रेशनच्या अन्नधान्याचा लाभ बंद होईल असा इशारा तहसीलदार रामजी राठोड यांनी दिला। शासनाने ई-केवायसी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत। ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी मुदतीत पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल। लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रेशन दुकानाच्या संचालकांशी संपर्क साधून पॉज मशीनवर अंगठा देऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी वाघ यांनी केलं आहे। जर माहिती अद्ययावत नसेल तर शिधा मिळणार नाही। रेशनधारकांनी दिलेल्या आधार कार्डनुसार ऑनलाईन पडताळणी केली जात आहे। ई-केवायसी केल्यानंतर शिधापत्रिका अद्ययावत होते। ही माहिती अद्ययावत नसल्यास लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार आहे। शिधापत्रिका धारकांनी हातांचे ठसे संबंधित स्वस्त धान्य दुकानात द्यावेत असे रामजी राठोड तहसीलदार सुरगाणा यांनी यावेळी आपलं मत सांगितलेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।